दुसऱ्याला विनंती आहे, आज गैरसमज कृपया काढून टाका। जोरो जुल्मों से तय नहीं होते या सबके फैसले, दादागिरी है जोरो जुल्म से तय नहीं होते क्या सबके फैसले। देखो उड़ान तय करेगी कि आसमान किसका है। हम लड़ेंगे, साथ साथ लड़ेंगे। आम्ही जे आहे पिंपरी आणि आम्ही काम करतो सरकारमध्ये मागणी केली। तुम्ही सांगता राहिला तर तुम्हाला कळेल आपल्याला काय म्हणायचं आहे, काय बोलणार आहे। आम्ही मागणी केली या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जात गणना झालीच पाहिजे। दादांच्या राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये होताना जात गणना करा। काल भर मीडियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जात गणनेला आमचा पाठिंबा आहे। आमचं असं म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी जात गणना केली, ते आज भारत सरकारमध्ये आहे, अजय बाबू आहेत, इतर सगळे आहेत, विरोधी पक्षाचे नेते ते सुद्धा म्हणून असतात की जात गणना करा, सगळ्यांनी परत एकदम मागणी करा आणि आमची सगळ्यांची जात गणना करा। मला आठवत आहे 2010 मध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, त्यावेळेला खासदार कमी फुलकर त्यावेळेला त्यांनी ठराव मांडला आणि आमचे बांधव गोपीनाथराव मुंडे आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही शेळ्या बकरा हे तुला बोलता, तुम्ही शेळ्या बकरा मेंढ्या हे बोलता, तर आमच्या माणसांची तुम्ही मोजमाप का करत नाही बोलता। सगळे यादव, रामप्रसाद यादवची, मायावती असतील, मुलांची असतील, हनुमंत असतील, अनेक जे आहेत सगळ्यांना भेटले, काँग्रेसच्या लोकांना भेटले, पवार साहेबांना सगळ्यांना, आणि मग त्यांनी कॅबिनेट मंडळावर जात गणना करायची। ते लोकसभेत आले, प्रणब मुखर्जी त्यांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार। आम्हाला वाटलं सगळं झालं, कोर्टातून आम्ही केस मागे घेतली। 2016 साली हा जात गणनेचा अहवाल आला। पहिली जात गणना, गावातली जात गणना ग्रामविकास खात्याने केली, शहरातली जात गणना नगरविकास खात्याने केली, आणि जो सगळा रिपोर्ट आला या ओबीसीची हालत फार खराब आहे, त्यांच्यासाठी फंड दिले पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांच्या महिलांना मदत केली पाहिजे, मुलांना मदत केली पाहिजे। फार गरीब आहे, फार अडचणीत आहे, मागासवर्गीय आहे, गावागावामध्ये त्यांना खाली पाहावं लागतंय, पण त्यांनी आकडा जाहीर केला नाही आम्ही किती आहोत। आणि म्हणून आज आमची मागणी आहे की आमची जात गणना करा, आम्ही किती आहोत ते मोजा, आणि मग सांगा की किती तुम्हाला। प्रत्येक वेळेला आम्हाला काही पाहिजे असलं की कोर्टात जातात, कोर्ट आम्हाला विचारतं तुम्ही किती आहात, आम्ही सांगतो अरे 31 साली जी काही जनगणना झाली, जात गणना ब्रिटिशांनी केली, त्यावेळेला या देशामध्ये आम्ही 54% होतो, आता सुद्धा आम्ही 54% आहोत, 55% आहोत, पण तुम्ही आम्हाला 120%, 10%, 25% कसं काय म्हणता। बिहारने जात गणना केली, 63% ओबीसी निघाले, 63%।
मुलं नाकारणार. आज शाळेमध्ये मोठ्या समाजातील मुलांच्या मुलीबरोबर मुलं मुली आज एकमेकांशी बोलत नाही, एकमेकांवर टीका करतात, त्यांना हडकून करतात. काल मीडिया टीव्ही वाल्यांनी दाखवलं लहान लहान मुली अंतरवाली जरांनी शाळामध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व जातीवाद धरून आलेला तो आम्ही नाही नेला. लोक म्हणतात आम्ही जातीवाद नेला, जातीवाद आम्ही नेला. हे बसलं तर तिकडे तो आधी मागतं त्यांना या सगळ्या लोकांनी आणि त्यांनी पाहिलं रे वा माझ्यासाठी 2 लाख देतात, 5 लाख देतात, 10 लाख देतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.